ठरलं तर मगचा 22 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण पाहतोय खालचं जसं दाखवलेलं असतं की नागराजने एक दूध बनवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये काहीतरी औषध मिक्स केलेलं असतं. आता आपण पाहतोय की रूममध्ये ही सुमन जी आहे तर ती कपाटावरत असते, कपड्यांच्या घड्या घालत असते. आता तिथे नागराज येतो आणि म्हणतो की हे काय सुमन, आणखीन किती काम करणार आहेस तू, असं काही हा नागराज जो आहे तर तो बोलत असतो सुमनला. नागराज म्हणतो हे काय सुमन, आलेल्या कामाला सुरुवात केलीस तू, किती दमशील सुमन, तू किती काम करशील, आणि तू एरवी माझ्यासाठी एवढं काही करत असतेस ना सुमन. मग मी ठरवलं की आज मी तुझ्यासाठी स्पेशल मी काय म्हणते ना ते समजून घ्या तुम्ही. मैपशी क्रिशी असलेले सगळे संबंध तोडून टाका. नागराज म्हणतो आता कसं सांगू तुला मी सुमन, म्हणून असं म्हणतो आणि लगेच स्वतःच्याच गळ्याला हात लावतो आणि म्हणतो की सुमन तुझ्या शपथ घेऊन सांगतो मी तुला, महिपत आणि माझ्याबद्दल जी काही संशय आहे ना तर तो सगळा चुकीचा आहे, असं काहीही नाही आहे. सुमन मनात म्हणते की हे माझी शपथ घेऊन खोटं बोलत असतील की खरंच यांनी महिपशी मैत्री तोडली असेल. आता नागराज म्हणतो आता तू जर माझं ऐकलंस, हे दूध घेतलंस तर मी समजेन की तू मला माफ केलंस म्हणून. तरी ही सुमन ती काय दूध घेतच नाही, ती म्हणते एकदा सांगितलं ना मी तुम्हाला नकोय म्हणून. तर नागराज म्हणतो पण ते कपडे ठेवायच्या अगोदरच तिचं डोकं गरगरायला लागतं, तिला चक्कर येते आणि ती बेडवरती तशीच तिथे पडून राहते. आता बेडवरती सुमन पडलेली आहे. हे नागराज खिडकीतून पडदा करून बघतो आणि म्हणतो की आता पुढच्या अर्धा तास तर ही काय उठायची नाही, असं नागराज खिडकीतूनच बघतो आणि तोही तिथून निघून जातो. आता आपण दुसरा सीन लगेचच पाहतोय. आता दुसरा सीन प्रिया आणि महिपतचा आपण पाहत आहोत. प्रिया ते नागराज काका माझं ऐकत नाही, त्याला मी तर काय करू. लगे महिपत म्हणतो नागराज काका म्हणजे माझं लक्ष नसताना तुझ्याला नागोबा म्हणते तोच का, असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते जो कधीही डसू शकतो तो नागोबाच असतो ना. प्रिया म्हणते अण्णा सर मी तुमची मदत करायला एका पायावरती तयार आहे. मला एक सांगा, तुम्हाला साक्षीला काही निरोप वगैरे द्यायचा आहे का साक्षीला, आणि मला द्या ना, मी पोचवते तिच्यापर्यंत. असं म्हणल्यानंतर पाठीमागे तू इतकं सगळं काही बोलतेस का, हा जेव्हा तुळजापूरला होता तेव्हा मी एकट्याने या सगळ्या गोष्टी सांभाळल्यात, माझ्या विरोधात फितवतेस का तू त्याला. हा जेव्हा तुळजापूरला गेला तेव्हा याच्या मग तू गेली, नंतर तिथं मला बोलून घेतलं, त्याला किडनॅप करण्याचा प्लॅन तुझा होता, आणि आता काय सांगते की नागराज काका त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तर प्रिया म्हणते उगाच अर्धवट काहीतरी ऐकून चिडू नका, मी काय बोलत होते त्याचा अर्थ समजून घ्या. नागोबा म्हणतो की अर्थ एकच आहे, वळवळणाऱ्या किड्यापेक्षा पण खतरनाक जास्त आहेस तू, तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. प्रिया म्हणते उगाच जास्त बोलू नका, हा माझ्यावर जास्त बोलात ना तर तुमच्या भावाला जाऊन सांगणार आहे मी की तुम्ही खायला ऐकायचे ते. त्यावर नागराज म्हणतो हो कोण सांगणार, तन्वी किल्लेदार का बबली लोखंडे, कोण सांगणार, बोल ना, असं म्हणतात. तर महिपत म्हणतो तुम्ही असे दोघं एकमेकावर चिकलपेक करा. तर नागराज म्हणतो हे गप्प, आधीच माझं डोकं फिरवलं, तू अजून आणखीन बडबड करू नको. आणि नागराज प्रियाला म्हणतो की असला मी तुला सांगून ठेवतोय, असला फालतूपणा करू नकोस, नाही एका दिवशी ना अशीच गोत्यात येशील, असं हे नागराज जो आहे तर तो प्रियाला म्हणत असतो. आणि इकडे महिपत म्हणतो की तुम्ही असेच गोंधळ घाला, असेच तुम्ही दोघं भांडणं करा, मी निघालो. म्हणून महिपत डायरेक्ट आता खुर्चीवरून उठतो आणि बाहेर पळून जातो. आता महिपत चाललो असं म्हणल्यानंतर लगेचच नागराज जो म्हणतो प्रियाला की तुझ्यामुळं तो पळून गेलाय. प्रिया म्हणते मी काय केलंय. आता पुढे महिपत पळतोय, त्याच्यामागे नागराज आणि त्याच्यामागे प्रिया, असा बराच वेळ थरार सीन आपल्याला दाखवलेला आहे. आता महिपत बरेच दिवस बांधून ठेवलेला असतो त्यामुळे त्याला काय जमणार आहे आता जास्त पळायला. पाहूया अजून पुढे काय होतंय ते. महिपत कंटिन्यू पुढे पळत असतो, नागराज त्याच्या मागे येतो आणि तिथे काही ड्रम ठेवलेले असतात. आता तिथून नागराज पुढे पळून जातो, त्याला काही महिपत दिसत नाही. त्यानंतर प्रिया येते. आता प्रियाच्या लक्षात येतं की ते सगळे ड्रम आहेत म्हणल्यानंतर महिपत इथेच असेल, आणि इतक्यातच महिपत उठून उभा राहतो आणि इकडे पाहतो तर समोर त्याला प्रिया दिसते. आता महिपत प्रियाकडे बघतो आणि इतक्यातच खटकन त्याच्या डोक्यामध्ये हा नागराज जो आहे तर तो काचेची बाटली फोडतो. आता महिपत हा प्रियाच्या जवळ येणारच असतो, इतक्यातच नागराजने त्याच्या डोक्यात बाटली फोडलेली आहे. आता एकदम प्रिया पण दचकते आणि महिपत तर सर करून आणि म्हणते की अहो तुम्ही काय केलं ते तुम्हाला कळतंय का हो, हे जर मेले ना तर यांची माणसं आपल्याला सोडणार नाहीत, तुम्हाला थोडी अक्कल नाही का वापरतायत.
आता पुढे नागराज म्हणतो, आणि तुझं काय चाललंय ग, तुझं लक्ष आहे का, तुझा पहारा होता ना याच्यावरती, मग याने हात सोडलेच कसे काय, तुझं लक्ष नाही आहे का, आणि काय करत होतीस तू, झोपा काढत होतीस का मोबाईलवरती टाईमपास करत होतीस. त्यावर प्रिया म्हणते, मी नीट पहाराच देत होतं, ते मला नाही माहिती की त्यांचे हात कसे सुटले ते. आता प्रिया रडायला लागते, कारण नागराजने तिला खूप मारलेलं असतं ना थोबाडीत. आता नागराज म्हणतो, काय ग, तो समोर आल्यानंतर ओरडली का नाहीस तू गप्प का बसलीस, बोल ना गप्प का बसलीस, असं नागराज आता प्रियाच्या अंगावरती जोरजोरात ओरडत असतो. आणि पुढे तिला म्हणतो की हिशोबात राहायचं, प्रिया हिशोबात राहायचं, तुला सांगून ठेवतोय, माझ्याशी डबल गेम नाही करायचा, माझ्याशी जर डबल गेम केला तर मी बघीन तुझ्याकडे की मी काय करू शकतो ते, असं म्हणून आता प्रिया पण मदत करते महिपतला उचलायला. आता नागराज आणि प्रिया दोघेही महिपतला उठून उभा करतात. आता नागराज लगेचच महिपतला स्वतःच्या खांद्यावरती घेतो, आणि आता आपल्याला दाखवलेलं आहे की प्रियाला तो सांगतो की चल निघ म्हणून, आणि म्हणतो की तू हात नाही लावायचा, अजिबात नाही हात लावायचा, महिपतला मी घेऊन जाणार आहे, चल निघ म्हणून तो डायरेक्ट प्रियाला तिथून हाकलूनच लावतो. आता प्रिया पण तिथून इतकी घाबरलेली असते की ती निघून जाते. आता नागराज मनात म्हणतो की पोरगी तर विश्वास ठेवण्याच्या लायकीची सुद्धा नाही आहे, कदाचित महिपतला निघून जाण्यासाठी हिनंच मदत केली असेल. नाही, आता आणखीन रिस्क नाही घेऊ शकत मी. आता महिपतला अशा ठिकाणी लपवतो जिथं हिलाही कळणार नाही की मी ह्याला कुठं लपवलंय ते मी, असं म्हणून नागराज महिपतला खांद्यावरती टाकून घेऊन जातो. आता आपण दुसरा सीन पाहतोय. सुभेदारांच्या घरामध्ये जेवण सुरू असतात. प्रतापराव म्हणत असतात की सायली भाजी अप्रतिम झाली असं म्हणून सगळेजण छान जेवण करत असतात. अस्मिता म्हणते, माझ्या बाळाला बहुतेक माझ्या हातचं जेवण आवडणारच नाही. तर लगेच प्रतापराव म्हणतात, का बरं. तर अस्मिता म्हणते, तो म्हणेल की मला मामीच्याच हातचं जेवण बनवायचं आहे, तिला माझ्यासाठी जेवण बनवायला सांग मम्मा, असंच म्हणेल माझं बाळ, असं अस्मिता म्हणत असते. सायली म्हणते, मी अगदी आनंदाने बनवेल, मी ना तुमच्या बाळाचे खूप लाड करणार आहे, असं सायली म्हणत असते. आता तिथं बाहेरून अश्विनी येतो. आता अश्विन आल्यानंतर सगळेजण अश्विनकडे पाहतात. अश्विन पण सगळ्यांकडे पाहतो, पण अश्विनला वाटतं की प्रिया कुठेतरी दिसेल, पण प्रिया त्याला काही केल्या कुठेच दिसत नाही. आता लगेचच अश्विन खिशातून मोबाईल काढतो आणि तिला फोन लावतच असतो. इतक्यातच तिथे आता प्रियासुद्धा येते, आणि कल्पनाताई म्हणतात, हल्ली तर काय प्रियाला घरी येण्यासाठी रोजच उशीर होतो, कुठं असते ना ती देवच जाणे. आता इतक्यातच प्रिया तिथे येते. अश्विन म्हणतो, तन्वी अगो कुठे होतीस तू, आणि कॉल का उचलत नव्हतीस, मी केव्हापासून कॉल करतोय तुला, असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते, अरे फोन पर्समध्ये होता ना, तर तो कधी वाजला ना ते कळलंच नाही रे मला, असं प्रिया म्हणत असते. सायली बघते तर तिचा गाल सुजलेला दिसतो प्रियाचा. सायली म्हणते, तुझ्या गालाला काय झालंय ग प्रिया, असं जेव्हा सायली म्हणते तेव्हा सगळेजण बघायला लागतात प्रियाकडे. आता प्रियाला काय उत्तर द्यावं ते कळत नाही, कारण सायली म्हणते, तुझ्या गालाला काय झालंय, गाल सुजल्यासारखा का दिसतोय. आता प्रियाला अचानक आठवतं ना नागराजने तिच्या कसं थोबाडीत दिलं होतं ते, नागराजने इतकी थोबाडीत दिली होती की चक्क तिचा गाल सुजलेला असतो. आता लगेच तो गाल केसाने झाकते आणि म्हणते की ते दाढ दुखती माझी म्हणून चेहरा सुजलाय माझा, असं अश्विन म्हणतो. बरं तन्वी ऐक ना, मी तुझी एवढी वाट का बघत होतो हे तर तू विचार ना. तर प्रिया म्हणते, का वाट बघत होतास म्हणजे एवढं काय झालंय. त्यावरती लगेचच अश्विन म्हणतो की हे बघ, मी तुझ्यासाठी काही झालेलं नाही आहे, पण असं म्हणतो की होणार आहे, तर आपलं लॉंग पेंडिंग हनीमून, असं अश्विन म्हणतो. आणि तिच्यासमोर सगळे तिकीट्स आणलेले असते ते समोर पकडतो तिच्या, आणि आता प्रियाचा चेहरा एकदम बघण्यासारखा होतो. ते तिकीट हातात घेते आणि म्हणते, म्हणजे अश्विन म्हणतो, अगं उघडून ऐक ना. अश्विन म्हणतो, ते सुद्धा काय नाही, बरं मी काय म्हणतो ते ऐक. आता आपण मालदीवला चालू आहे ना, तर छान कपडे कॅरी कर, आणि हो बीचवेअर सुद्धा कॅरी करायला विसरू नकोस तर प्रिया म्हणते, अश्विन मी उद्या येणार नाही आहे. आता सगळेजण हे वाक्य ऐकत नाही, एवढ्या मोठ्यानं बोललेली असते, सगळेजण शॉकच होतात, हे अशी काय बोलते म्हणून. एवढं नवऱ्याने छान सरप्राईज प्लॅन केलेला असताना अश्विन म्हणतो, येणार नाहीच म्हणजे. प्रिया म्हणते, तुला साध्या वाक्याचा अर्थ कळत नाही आहे काय, येणार नाही म्हणजे मी उद्या मालदीवला काय, उद्या मी कुठेही येऊ शकणार नाही, असं म्हणलं तर बिचाऱ्या अश्विनचा तर चेहराच उतरतो. त्याने किती आशेने आणलेले असतात हे तिकीट. अश्विन म्हणतो की एवढी छान सगळे सरप्राईज तिकीट आणली होती ना मी तुझ्यासाठी. आता प्रिया म्हणते, सरप्राईज द्यायचं होतं तर एखादा छान ड्रेस घेऊन यायचा होता, फुलं आणायची ना कमीत कमी, हे काय आता पुढच्या 8 दिवसांची सगळी माझी प्लॅन्स कॅन्सल करायचे आणि तुझ्यासोबत फिरायला यायचं का मी, असं
प्रिया म्हणायला लागते. आता अश्विनला बिचारायला इतकं वाईट वाटत असतं. आता प्रिया म्हणते ह्याला सरप्राईज नाहीत म्हणत, त्याला गृहीत धरणं म्हणतात. अश्विन म्हणतो अगं पण असे काय प्लॅन्स आहेत तुझे? आता यावरती सगळे घरातल्यांचे चेहरे सुद्धा पडतात. प्रिया म्हणते काही प्लॅन असतील, मुद्दा हा आहे की एवढा मोठा निर्णय घेताना तुला मला साधं विचारावं असं वाटलं नाही का, असं प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की साहजिकच आहे, तुला वाटलं असणार की हे आपल्या तालावरती नाचेल म्हणून हे तिकीट माझ्या हातावरती आणून तू टेकवलीस म्हणून, असं म्हणून ते तिकीट जे आहे तर ते अश्विनच्या हातामध्ये ते वापस देते. अश्विन म्हणतो अगं पण तूच म्हणाली होतीस ना की चेंज म्हणून तुळजापूरला जाऊया, म्हणूनच तर मी मालदीवची तिकीट आणले, पण तू असं काय करतेस म्हणून. आता प्रियाला काही बोलताच येत नाही. आता प्रिया म्हणते की मुळात तू परस्पर घेतलेले निर्णय मी का पाळायचा असं म्हणते. प्रतापराव तर म्हणतात बापरे हे सगळं काय चाललं, असे त्यांची रिॲक्शन असते. आता पुढे प्रिया म्हणते की हे बघ या आठवड्यामध्ये US वरून माझी मैत्रीण येते, माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे, मला मैत्रिणीलाही भेटायचं आहे, शिवाय फॅशन डिझाईनचं सेमिनार आहे ते अटेंड करायचं आहे मला, आणि हे सगळं सोडून मी तुझ्याबरोबर काय यायचं का, तर तुझा मूड आहे सुट्टी घेऊन बाहेर फिरायचं म्हणून मी नाही येणार असं प्रिया बोलत असते. आणि प्रियाचा हा गाव पण आता सगळ्यांच्या लक्षात येतो. आता अश्विन म्हणतो की म्हणजे तुझ्या मनासारखं केलं तरीही तुला प्रॉब्लेम आहेच म्हणून. बिचारा अश्विन आज खूपच दुखावला आहे. आता अश्विन म्हणतो की तुला काय वाटतं गं, मला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळणं खूप सोपं होतं का? नाही, अजिबात सोपं नव्हतं, तरीही मी तुझ्यासाठी ते मॅनेज केलं का, तर तुला बाहेर घेऊन जाता यावं म्हणून हे लक्झरियस ट्रिप प्लॅन केली मी फक्त तुझ्यासाठी, आणि तरीही तू मला काय ऐकवतेस की मी तुला माझ्या तालावरती नाचवतोय म्हणून. प्रिया मनात म्हणते की आता या बाळोटाला कसं सांगू की मैपत्र वॉश ठेवायचे म्हणून मला यायचं नाही आहे. तर अश्विन म्हणतो की तन्वी, मी तुझ्यासाठी सगळ्यांशी वैर घेतलंय कळलं ना, असं म्हणल्यानंतर सगळेजण बघत राहतात अश्विनकडे. आता अश्विन खरंच खूपच दुखावलेला असतो बिचारा, त्याचा सगळा मूडच जातो. अश्विन म्हणतो की मी सगळ्यांशी वैर घेतलं तुझ्यासाठी आणि त्या बदल्यात मला काय मिळतंय की हा आरोप की मी तुला गृहीत धरते म्हणून. प्रिया म्हणते याला आरोप याला गृहीत धरणं नाही तर काय म्हणतात, एवढा मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर तू मला एकदा विचारलंच तरी का. अश्विन म्हणतो ठीक आहे तुला यायचं नाही आहे ना, यावर आता चर्चा नको, असं म्हणतो अश्विन. आणि ते जे तिकीट्स आहे तर ते सगळे फाडून टाकतो आणि म्हणतो की आपली ही ट्रिप आता रद्द, असं म्हणून ते तिकीट्स फाडून तिथेच उधळून टाकून देतो अश्विन आणि तिथून निघून जातो. आता हे अश्विन तिथून निघून गेल्यानंतर सगळ्यांना खूपच वाईट वाटलेलं असतं. प्रिया गालाला धरून सगळ्यांकडे पाहते, सगळ्यांचे चेहरे तिला कळतात काय झाले ते. आणि आता प्रिया पण तिथून निघून जाते. अस्मिताने तर डोक्यालाच हात लावलेला आहे. प्रियाचा आणि अश्विनचा हा गोंधळ बघून घरातले जे आहेत ना तर ते खूपच वैतागलेले असतात. आणि कल्पनाताई तर म्हणतात काय म्हणायचं या मुलीला मी, अश्विन तिच्यावरती एवढं प्रेम करतो हे तिला कळतच नाही आहे का. आता प्रतापराव म्हणतात जाऊ दे ना कल्पना, ही तन्वी नेहमी आपल्या सोयीप्रमाणे वागते, त्यामुळं आपण कशाला विचार करायचा. आणि पुढे आता प्रतापराव म्हणतात उद्या जर तिची गरज असेल ना तर ती परत अश्विनच्या पुढे करायला सुद्धा मागे होणार नाही, असं प्रतापराव म्हणतात. अस्मिता म्हणते नवऱ्याने हनीमूनचं सरप्राईज प्लॅन केलं तर कोणती बायको नाही म्हणते असं अस्मिताला सुद्धा आता प्रश्न पडतो. आता पुढे अस्मिता म्हणते की हे असं कोणत्या युनिव्हर्समध्ये घडतं म्हणून. आता प्रिया म्हणते, आता लगेचच सायली म्हणते प्रियाचं जगच वेगळं आहे. आता अर्जुन म्हणतो पण तिला एवढं कोणतं महत्त्वाचं काम असेल की तिने मालदीवची ट्रिप नाकारली असेल. आता अर्जुनच्या डोक्यात प्रश्न पडायला लागतो की असं काही जे इथं महत्त्वाचं काम आहे म्हणून. आणि अर्जुनला पडलेला प्रश्नसुद्धा बरोबरच असतो ना. आता आपण लगेचच पाहतो की इकडे रात्र झालेली आहे आणि दुसरा सीन जो आहे तर तो आपण पाहतोय किल्लेदारांच्या घरातला. ते संध्याकाळचा सगळा स्वयंपाक किल्लेदारांच्या घरामध्ये प्रतिमा त्यांनी केलेला असतात. त्या खूप वेळ वाट बघतात पण सुमन काही खाली आलेलीच नसते. आता त्या विचार करतात एवढा वेळ झाला तरी सुमन अजून तिच्या रूममधून बाहेर कशी आली नाही असं म्हणतात. आणि आता प्रतिमा त्या जातात सुमनच्या खोलीमध्ये आणि दरवाजा उघडून बघतात तर ती म्हणतात अरे ही अशी काय झोपली बेडवरती म्हणून. आणि तिला खूप हलवतात, उठवण्याचा प्रयत्न करतात. सुमन अगं उठ ना, अजून जेवणं बाकी आहेत, उठ ना असं म्हणून तिला उठवतात, खूप हाका मारतात पण काही केल्या सुमन काही उठतच नाही. त्या म्हणतात की एवढी घड कशी झोप लागली असेल असं प्रतिमा ते विचार करतात. आणि त्यांना तिथे ठेवलेला ग्लास दिसतो आणि तो ग्लास हातात सुद्धा घेतात. आता त्यांना संशय येतोय की तो ग्लास असा इथे म्हणजे ही काही पिऊन वगैरे तर झोपली नसेल ना असा संशय तर आलेला आहे. पण अजून त्यांनी तसं काही बोललेलं नाही. येतात आता पाहूया की पुढे काय होतं ते.
आता आपण दुसरा सीन पाहतोय की रात्र झालेली असते. अर्जुन आणि सायली दोघेजण बोलत बसलेले असतात त्यांच्या रूममध्ये बेडवर. आणि सायली म्हणत असते की तुम्हाला आजचं वागणं प्रियाचं जरा विचित्र नाही का वागलं. तर अर्जुन म्हणतो फक्त आजचं नाही आहे, आधीपासून प्रिया जी आहे ना तर ती विचित्रच वागत आली आहे. सायली म्हणते तसं नाही हो, बघा ना अश्विन भाऊजीने तिच्यासाठी मालदीवची टूर बुक केली आणि प्रिया नंतर त्यांच्यावरच ओरडलीच. मी जी प्रियाला ओळखते ना तर तिला जग फिरायला आवडतं, जग बघायला आवडतं, पण तिने असं का केलं असेल. अर्जुन म्हणतो सिंपल आहे, तिला आपल्यावरती लक्ष ठेवायचं असेल, अजून काय. तर सायली म्हणते आपण हे करण्यासाठी तर ती घरात असायला हवी ना, हल्ली तर ती घरातही नसते. पूर्वी आपण बोलत असलो की मागे मागे गुटमुळत असायची ती आपल्या. हल्ली तर बघावं तेव्हा घराच्या बाहेर असते, हल्ली तर रात्रीसुद्धा घराबाहेर असते. याआधी तिनं असं कधीच केलं नव्हतं. अर्जुन म्हणतो यू आर राईट. तन्वी त्या दिवशी सकाळी निघून गेली आणि मग रात्री अचानक पार्टीला सुद्धा गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत आली. हे जरा ऑडच आहे. सुमन काकूला किती छानपणे किती हुशारीनं समजवलंच आणि आता माझ्या भावाबद्दल बोलते जसं काय तो तुझाच सख्खा भाऊ आहे म्हणून. आता आणि पुढे अर्जुन म्हणतो की अगं अजून किती प्रेमात पडणार आहेस तुम्हाला. सायली म्हणते बायकोच्या इतकंही प्रेमात पडू नये की आजूबाजूचं दुसरं काहीच लक्षात येणार नाही. ते आता आपल्याला फक्त प्रियाच नाही तर नागराज काकावर सुद्धा लक्ष ठेवायचे. अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे. सायली म्हणते सुमन काकूने जे काही सांगितले ना त्यावरून नागराज काकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अर्जुन म्हणतो ऑफकोर्स नागराज काकाकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही आहे. मी उद्याच नागराज काकाच्या मागावर जाणार आहे आणि जर तिचं मैपशी काही कनेक्शन असेल तर आपल्याला मैपतपर्यंत नक्कीच आपण पोचू शकतो. आणि असंही असेल नागराज काका स्वतः जिथे मैपत लपले ना तिथं आपल्याला अलगद घेऊन जाईल म्हणून, असं अर्जुन म्हणत असतो. आणि आता आपल्याला दाखवलेलं आहे की हा जो भाग आहे आजचा ठरलं तर मगचा तो इथे संपलेला आहे. प्रेक्षकांनी मी दिलेला रिव्ह्यू जर का तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनल एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका, म्हणजेच आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. आता पाहूया पुढच्या भागामध्ये काय होतं ते. पुढच्यामध्ये अर्जुन आणि सायली विचार करत असतात की प्रिया बाहेर जाते, सतत काय काम करत असते आणि इतक्यातच सायली जी आहे तर ती तिच्या मैत्रिणीला फोन लावते. त्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, ते पाहण्यासाठी तयारच